अमरावती शहर पोलिसांनी एक भन्नाट आणि धाडसी कारवाई करत राजस्थानमध्ये थेट ड्रग्ज माफियांच्या अड्ड्यावर धडक दिली। या प्रकरणाची सुरुवात झाली 2 मार्च 2026 रोजी, जेव्हा अमरावतीत तब्बल 2 किलो 80 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। याच ड्रग्जचा माग काढत पोलिसांची टीम पोहोचली थेट राजस्थानमध्ये। गेल्या 1 महिन्यापासून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक गुप्त मोहिमेवर होतं। तपासात धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे ड्रग्ज राजस्थानमधील एका गुप्त फॅक्टरीत तयार होत होते, एजंट मार्फत अमरावतीत सप्लाय होत होते आणि सगळा व्यवहार हवाला मार्गे चालत होता। नागौर, जयपूर, जोधपूर इथपर्यंत पैशांची साखळी पसरलेली। इतकंच नाही, मुंबईतील माहीम परिसरातील आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर अजीम सय्यद असद शेख याचं नावही समोर आलंय। यानंतर पोलिसांनी आखली एक फिल्मी प्लॅनिंग। प्रतापगड जिल्ह्यातील रिया गावात काही पोलीस रेती कामगार बनले, काहींनी धाब्यावर नजर ठेवली आणि योग्य क्षणाची वाट पाहिली। जशी माहिती मिळाली, मांगीलाल सिंघावत आणि विष्णुलाल गायरी हे दोघे धाब्यावर पोहोचले आणि लगेच संपूर्ण धाब्यावर वेढा। क्षणात कारवाई आणि दोन्ही आरोपी जेरबंद। या कारवाईत ड्रग्ज बनविण्याचे केमिकल्स, महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत। आतापर्यंत 8 आरोपी ताब्यात असून 5 आरोपी फरार आहेत। पोलिसांची चौकशी आता आंतरराष्ट्रीय नेटवर्क पर्यंत पोहोचली आहे। या संबंधित कारवाईबद्दल माहिती देण्यासाठी गुन्हे शाखेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। त्यात पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली।